नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, रोज वेगवेगळ्या मस्त रेसिपी आपल्याला बघायला मिळत असतात आणि मस्त आपण हे सगळं आस्वाद घेत असतोय. त्यामुळं वातावरण कसं एकदम मस्त वाटते बघा. पण मंडळी झाली काय माहिती आहे काय, 4 दिवस झालं अशी काय थंडी पडल्या का नाही मंडळी. 7च्या आत म्हणजे 8 वाजू बी येत नाही, 7च्या आत आम्हाला घराकडे जावं लागते बघा. थंडीला बेकार आहे हो. म्हटलं जीवाभावाला यायच्या आधीच आपलं घराकडे गेलेलं बरं, म्हणून किती बी लांब जाऊ दे की 7च्या आत आपण घराकडेच असतो बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी तर अशी बेकार थंडी वाजत्या, हां म्हणजे गोधडी काय हटत नाही बघा. होय का नाही मावशी? होय होय बरोबर आहे. थंडीला बेकार आहे हो. आणि त्यामुळं म्हणलं आता असं करून चालायचं नाही, काहीतरी का नाही गरमागरम खाटकूट खायला पाहिजेच. आणि लय दिवस झालं बघा, दात बी सळसळायला लागल्यात. त्यामुळं आज आम्ही मस्त बेत केलोय. मावशी काय करायचं सांग की सगळ्यांना. आज बघा गरमागरम थंडी दिवसात आपलं गरमागरम आमच्या लेकाला सुनेला मुलाशनला खाऊ वाटले गरमागरम चिकन रस्सा. हा म्हणजे एकदम असं तांबडा का नाही चिकन रस्सा असणार आहे. त्यामुळं शेवटापर्यंत व्हिडिओ बघा. आणि ते बी मावशी आणि कारभारीने मिळून बनवणार आहेत. त्यामुळं कसं दोघींच्या हातची चव असणार आहे. त्यामुळं खायला एकदम चविष्ट आणि झणझणीत. चला आता करूयात या रेसिपीला सुरुवात. तर आज आपण इकडे बनवणार आहोत मस्त आहे ना चिकन रस्सा बनवणार आहोत. तर ते चिकन रस्सा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. बघा इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. त्याला लावण्यासाठी हळद मीठ घेतलेलं आहे, जिरं, थोडंसं 1 चमचा तीळ, 1 चमचा धन, कोथिंबीर आणि कांदा, लसूण, टमाटो घेतले आणि बारीक चिरून घ्यायचं आपल्याला. आणि हे सगळं आता गरम करून वाटायचं आहे. हो बघा आता चूल पेटवलेला आहे. बघा हे देशी कोंबडीचं चिकन आहे. देशी कोंबडी आता नेऊन आमच्या लेकानं सगळं तयार करून स्वच्छ करून तयार करून आणले. हो 1 किलो झालंय ना. 1 किलो झाले. हो. एक कोंबडी 1 किलो 1.5 किलो असं पडते, पण हे 1 किलो निघालंय. हो तर मी इकडे ना कांदा टमॅटो चिरून घेतलेले आहे. तर आता आपण इकडे देशी लसूण आहे ना सोलून घेतोय. तोपर्यंत तिकडं आत्या आहे ना चूल पेटून आता कढई पण ठेवलेलीच आहे. तर ते सगळं खडे मसाला वगैरे भाजून घ्यायचं आहे, त्यासाठी ठेवलेले आहे. आता कढई गरम झाली का? हां झाले का? हां ते भाजून घ्या. मग मी इकडे लसूण वगैरे सोलून मग तुम्हाला चिकन देऊन देतो. आता त्यात धन गरम करून घेऊया. हे खडा मसाला सगळं गरम करून घ्यायचं. होय थोडं घ्यायचं, लई पण लागत नाही. हो लई लागत नाही. आणि यामध्ये आमचं घरचं कांदा लसूण मसाला वापरणार आहे, त्यामुळे जास्त मसाला नाही लागत नाही. ठीक आहे. हे का जिरा आणि तीळ टाकले, हे पण गरम करून घेऊया. चांगलं गरम करून घ्यायचं. चांगलं गरम करून घ्यायचं. गरम झाल्यावर चांगलं लवकर बारीक होते. हां लवकर बारीक होते. आवाज पण भाजल्यावर भाजलं का ते? आता हां भाजलं. काढा आता थोडंसं गार करून घेऊ. तर आता आपण हे चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेऊया. पाणी घालून आपल्याला चांगलंच आहे स्वच्छ धुवून घ्यायचं. ह्यातलं आपण पाणी काढून घेऊया. अजून एकदा आपल्याला हे धुवून घ्यायचं. सगळं आता पाणी काढून घेते. का पातेलं ठेवलेलं आहे आता चुलीवर. हो तर तुम्ही तेल घाला तिकडं गरम करायला. तोपर्यंत मी इकडे आलं लसूण आहे ना बारीक करून देतो खलबत्त्यात. हे का तेल घालायला लावले. कढईत तेल वतलेलं आहे. तर आता तिकडं तेल गरम करून घ्या. मी इकडे सगळं लसूण वगैरे बारीक करून घेतो. आलं लसूण. कांदा दे बाई. कांदा देऊ. तेल काढलेलं आहे, त्यात आता कांदा घालूया. हे घे आलं लसूण बारीक झालं. आता कांदा भाजून घेऊया. तर आता आपण हे नारळ फोडून घेऊया. काही पाहिजे? पाणी पाहिजे समुद्रला. धर 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 तांबे धर.
थांब थांब असं नाही करायचं. सावरं दे. बघ पाणी किती आहे. तर म्हणला ना तुला आला. मला तू पण आला. थांब थांब बाळा सगळ्यांना दे. अरे इकडे पाणी देतो. हे ठेव दर. आ कर. आ करायचं. दर बाळ तुला दर. हा तुला पण आ कर. आ कर आ कर. पाहिजे अजून. तू इथं बस. बस येत तुला पण दूर लागू दे. बस जरा बस. तू खोबरं खायला बस येत. हा? अजून पाहिजे नंतर. आता कांदा भाजलेला आहे. आता टमाटो घालूया. टमाटो आलं लसूण आता ते भाजून घेऊया. आता बघा आता हे कांदा टमाटो आलं लसूण सगळं भाजून घेतलेलं आहे. आता चिकन घालूया त्याच्यामध्ये. बघा हळद आणि आपलं मीठ आहे त्यात घालूया. मीठ हळद आणि हे चिकन सगळं एकत्र त्याला लागलं पाहिजे सगळं. त्याच्यामुळे फिरवून घ्यायचं. तर आता ह्याला झाकूया. ते मिठाचं अंगचं पाणी सुटतंय त्याला. बराच वेळ झालाय. जरा उघडून बघूया. जरा फिरवून बघूया पाणी सुटलंय काय. मिठाचं अंगचं पाणी सुटतं याला. हळद मीठ लावलेलं असते. पाणी आटत आले. जरा पाणी आता गरम करायला ठेवूया. उघडून बघूया आता पाणी आटले काय. पाणी घालूया. आटले पाणी. जरा खालीवर करूया. तर आता जरा भांड बदलायचं आहे. भांड बदलून त्यात ओतूया. सर माग तुला देते थांबा. दर बाळा आणि जावा खावा जावा. हे बघा भाजून घेतलेलं आहे सगळं. तीळ जिरं आणि धन. तर ते वाटायला घ्यायचं आहे. तर हे वाटायला घेऊया. खोबरं घ्यायचं आहे. कोथिंबीर घ्यायचं आहे वाटायला. ते शिजूसपर्यंत आपलं हे वाटून मसाला तयार करायचा. घरगुतीच मसाला तयार करायचा ह्याला. तर बघा हे वर पाणी ठेवलंय आपण गरम करायला. तर हे पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे. आतलं पाणी आटत आलंय. गरमच पाणी घालायचं याला. दर मला समुदर हेडन प्लेट.
शिजलंय हे ते कच्चं आहे अजून. हे जरा खाऊन बघ. हे खातावर तर झाकूया आता याला. आता खोबरं घेऊया वाटायला. हे तयार आपण मसाला करायचा. आताच्या बायका लगेच मिक्सरवर वाटतात, पण आपण हे खलबुते दगडामध्ये वाटल्यामुळं चवच लय भारी येते त्याला. यास बारीक करून घ्यायचं सगळं. मिक्सरमधलं खाऊन बघा आणि दगडामध्ये चेचलेलं खाऊन बघा, फार फरक आहे. चवच भारी आहे याची. तर आता हे शिजलेलं आहे. होय. आता याला उतरून घेऊया खाली. कापड आहे का तिकडे द्या, मी घेतो. बघा आता आपण इकडे हे पातेलं काढून घेतलेले आहे. तर आता आपण कढईत आहे ना फोडणी देणार आहे. सगळं आपण आहे ना कढईतच आपण हे मसाला सगळं भाजून घेणार आहे. म्हणजे सगळं त्या पातेल्यामधलं काढण्यापेक्षा आपण ह्याच्यात सगळं असं चांगलं असं मसाला परतून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं आहे. तर आता आपण मसाला तळून घ्यायचा याच्यामध्ये सगळं. बस तेल थोडंसं आपण गरम करून घेऊया. गरम झालं की मग मसाला चांगला असा परतते सगळं. तर आता तेल गरम झालेले आहे. तर यामध्ये आपल्याला आता मसाला घालायचा आहे. तर आत्याबाई तिकडे सगळं कलबुत्यात आहे ना ते मसाला तयार करून घेतलेले आहे. खोबरं, आलं, लसूण वगैरे सगळं घाला त्यात. बघा आता आपल्याला तेलामध्ये आहे ना चांगलं असं परतून घ्यायचं आहे. मस्त आहे ना, ओलं खोबरं आहे त्यामुळे चांगलंच आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं. तेल सुटायला पाहिजे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया खडे मसाला. ते आपण सगळं मसाला वाटून घेतलेले आहे कलबत्यात. त्यामध्ये धने, तीळ, जिरं वगैरे सगळं ते घालायचं आणि हे सुद्धा आपल्याला हे खोबरं बरोबर चांगलंसं परतून घ्यायचं. तर ह्यामध्ये आपण काय करायचं, थोडंसं आपण आहे ना ह्यातलं पाणी सोडूया पाणीतलं. म्हणजे काय होते खोबरं वगैरे खाली चिटकणार नाही आणि चांगलं असं परतलं जाईल आणि तेलसुद्धा चांगलं असं सुटते. तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले ढंकामध्ये कुटलेले आपले घरगुती मसाला आहे. कांदा लसूण मसाला आणि शाकारला आणि मोसरला ना दोन्ही भाजीला चालतो आणि चवीला पण खूप छान आहे. झणझणीत पण आहेत आणि स्वादिष्ट पण आहे. आणि तुम्हाला पण लागणार असेल ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पण ऑर्डर करू शकताय. तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल. आपण हेच मसाले ना इथं घालूयात. तुम्हाला किती पाहिजे तेवढा आपल्याला ह्यामध्ये मसाला घालायचा आहे. मला जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण वापरू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकताय. तर आता आपण आहे ना चांगलंसं सगळं मसाला बरोबर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. पूर्णचा मसाला सगळं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि यातलं अजून थोडंसं आपल्याला आळणे पाणी यामध्ये घालायचं म्हणजे मसाला चांगला असं शिजेल. तर हे बघू शकताय मस्त आहे ना, मस्त तेल सुटलेले आणि झणझणीतपणा झालेले आहे. यामधले आपण दुसरं कुठलाच मसाला वापरला नाही, फक्त आपलं घरचं कांदा लसूण मसाला वापरलेले आहे. तरी सुद्धा मस्त असं झणझणीतपणा आलेले आहे. असंच आपल्याला नाही मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया कढई. तर काढून घ्यायचं ना त्या काढून तर बाजूला ठेवू आणि आपल्याला हे शिजलेलं पातेलं वर जातं. हे ताट आपल्याला हे पातीला वरती ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला सगळं आहे ना आता मसाला घालायचा ना. हां घाला. आता मसाला आपण सगळं तळून घेतलेलं त्याच्यामध्ये घालायचं ते. हो. म्हणजे जास्त असेल तर तुम्ही असं पण करू शकताय. हां म्हणजे त्या भांड्यात काढा ह्या भांड्यात काढण्यापेक्षा डायरेक्ट असं आपण एका म्हणजे बारक्या भांडीत फोडणी द्यायचं आणि डायरेक्ट ते पातेल्यात आपल्याला डायरेक्ट असं मसाला तयार करून घ्यायचं. बघू शकताय मस्त तरी पण आले तर झणझणीत पण असं आमची हे चिकन रस्सा तयार झालेले आहे. छान उकळी याला काढून घेऊया. आता काय सगळं तेलामध्ये ते सगळं तळसून टाकलेलं आहे. बघा ते किती छान शिजायला लागले.
आता हे तयारच झालेलं आहे सगळं. हे बघा हे कोथिंबीर चिरलेलं आहे. आता सगळं शिजून तयार झालेलं आहे. कोथिंबीर घालूया आणि आता हे उतरूया. तयार झालेलं आहे आता हे सगळं पूर्ण. झणझणीत रस्सा आहे. आता सुनबाई आमची जेवायला बसली आहे. तिला जेवायला द्यायला द्यायचं आहे. दरबाई सुनबाई. हो द्या की. तर आता मस्त बाई आहे ना, इकडे आत्याबाईने ना चिकन रस्सा तयार केलेला आहे आणि इकडे भाकरी पण घेतलेली आहे, लिंबू कांदा पण घेतलेला आहे. थोडंसं आपण लिंबू पिळून घेऊया. तर आता आपण बघूयात कसं झालंय. अगोदर आपण थोडंसं आहे ना रस्सा पिऊन बघूया. मस्त झालंय. मस्त झाले. होय होय. जेव बाई जेव. तुम्ही पण आहे ना आमच्या आत्याच्या पद्धतीने तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. मस्त असं झणझणीत रस्सा तयार झालाय. जेवतेस काय? जेवणारच बाळा. जेव मम्मी बरोबर जेव. पेच आहे काय? पेच आहे. तिखट लागलं तर धर बघू कसं आहे. छान आहे का? मग आजीला सांग कसं झालंय. काय छान झाले. हां तर आता हे सगळी पोरं आहे ना इकडे आत्याबाई करतानाच म्हणजे सगळे खाऊन गेलेले आहेत आणि खेळून आहे ना आता परत जेवायला आले आहे ना. समृद्धी मगाशी खाऊन गेलीस ना मग आणि आवडलं तुला. बरं तर आम्हाला तर सगळ्यांना आवडलेले आहे. तर तुम्हाला कसं वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. एक समृद्धी.